अचानक हलकीशी कळ आली आणि तिनं पोटाला हात लावला. वहिनी, तू ठीक आहेस ना? काही होतंय का? सोनिकानं काळजीनं विचारलं. नाही ग, होतं असं मध्ये मध्ये, आता डेट जवळ आली आहे ना, दीक्षा तिला समजावत म्हणाली. पण सकाळपासून तिला जरा अस्वस्थ वाटत होतं. सगळेच गडबडीत होते, त्यामुळे तिनं अजून तरी कुणाला कळू दिलं नव्हतं. आता पुढे. वहिनी, बोलावलंय, दिव्या सांगायला आली. तशा चौघी बाहेर निघून गेल्या. दीक्षा दक्ष शेजारी बसली होती. तिच्या चेहऱ्यावर जराशी बेचैनी दिसत होती. दक्षने बरोबर हेरलं ते. दिशू, आराम करतेस का जरा? चेहरा बघ तुझा उतरल्यासारखा वाटतोय. काही त्रास होतोय का? त्यानं काळजीनं विचारलं. अगदीच त्रास असा नाही रे, पण हलकं दुखतंय पोटात सकाळपासून. डॉक्टर म्हणाले होते हे नॉर्मल आहे, पण सवय नाही ना, त्यामुळं जरा अस्वस्थ वाटतंय, दीक्षाने सांगितलं. जास्त त्रास होत असेल तर घरी जाऊया का? दक्षने विचारलं. नाही रे, ठीक आहे मी. दीक्षा हलकं हसली आणि तिनं विधींवर फोकस केलं. मंगळाष्टिका सुरू झाली आणि अक्षतांचा वर्षाव व्हायला लागला. अंतरपाट दूर झाला आणि एकमेकांचं सजलेलं रूप डोळ्यात साठवत सोनिका आणि कार्तिकनं एकमेकांच्या गळ्यात हार घातले. पुढच्या विधींना सुरुवात झाली, पण इकडे दीक्षाचं दुखणं वाढलं. मगाशी अस्वस्थ असलेली ती आता जरा जास्तच अस्वस्थ झाली होती. तिकडे कार्तिकनं सोनिकाच्या भांगेत कुंकू भरलं आणि गळ्यात मंगळसूत्र घातलं. इकडे दीक्षा जराशी कळवळली. तेवढ्या गोंगाटातही दक्षला तिचा आवाज बरोबर ऐकू गेला. तो पटकन तिच्या शेजारी बसला. दीक्षा पोट पकडून बसली होती. दिशू, काय होतंय? त्यानं हायपर होत विचारलं. हॉस्पिटल. दीक्षा ओठ आवळत म्हणाली. दक्षने लगेच तिला हाताला धरून उभं केलं आणि आधार देत बाहेर घेऊन आला. दक्ष. जरा वेळानं दीक्षा परत एकदा कळवळली आणि दक्ष बधीर झाला. दिशू, अगं जरा धीर धर, ओके? मी काहीतरी करतो, दक्ष गडबडत म्हणाला. तू चल आधी, दीक्षा वैतागत म्हणाली. दक्षने पटकन तिला गाडीत बसवलं आणि गाडी हॉस्पिटलकडे वळवली. दीक्षा कळवळली. तिच्या डोळ्यातून पाणी ओघळलं. दक्षने करकचून ब्रेक मारला. दिशू, तू रडू नकोस ना प्लीज, तो तिला समजावत स्वतःच रडवेल्या आवाजात म्हणाला. अरे भोपळ्या, तू गाडी चालव, मध्येच काय थांबवलंयस टेंगळासारखा, चल लवकर. दीक्षा ओरडली तशी दक्षने घाबरून गाडी स्टार्ट केली आणि फुल स्पीडमध्ये हॉस्पिटलकडे घेतली. हॉस्पिटलमध्ये पोचून दक्षने आत धाव घेतली. 5च मिनिटात वॉर्ड बॉय बाहेर आले. त्यांनी दीक्षाला व्हीलचेअरवर बसवलं आणि मॅटर्निटी वॉर्डकडे नेलं. पाठोपाठ दक्षही धावलाच. डॉक्टरने तिला चेक केलं आणि लगेच ॲडमिट करून घेतलं. दक्षला काही सुचेनासं झालं होतं. दीक्षाच्या कळांची फ्रिक्वेन्सी वाढली होती. आधी फक्त कळवळणारी ती आता अजूनच रडकुंडीला आली होती. दक्षचा फोन खणखणला. त्यानं पाहिलं, अनुराधा होत्या. त्यानं लगेच कॉल रिसीव्ह केला. आई, अरे कुणीकडे आहात दक्ष? सगळीकडे शोधलं मी तुम्हाला. दिशू बरी आहे ना? अनुराधा पॅनिक होत म्हणाल्या. आई, ते दिशूला पेन्स होत आहेत. आम्ही हॉस्पिटलमध्ये आहोत. डॉक्टरनी ॲडमिट केलंय. डिलिव्हरी होईल म्हणतायत. दक्ष एका श्वासात बोलून गेला. अरे देवा, तू काळजी करू नकोस दक्ष, सगळं ठीक होणार आहे. हा राजा, जरा धीरानं घे, मी पोचतेच तिकडे, अनुराधा म्हणाल्या आणि त्यांनी कॉल कट केला. दक्ष परत धावत आत गेला. डॉक्टर दीक्षाला मॉनिटर करत होते. डॉक्टर, काय झालं? त्यानं धापा टाकत विचारलं. डोंट वरी, कळा येत आहेत व्यवस्थित, आपण वाट पाहूया, डॉक्टर म्हणाले. ओ, पण ती रडतीये वेदनेनं, असं कुठे असतं का? पटकन करा ना डिलिव्हरी, दक्ष टेन्शनमध्ये वाटेल ते बडबडत होता. डॉक्टरांना हसू आलं त्याचं. मिस्टर कारखानीस, अहो असं म्हटलं आणि पटकन डिलिव्हरी झाली असं नसतं, योग्य वेळ यावी लागते. तुम्ही अजिबात काळजी करू नका, मिसेस कारखानीस अगदी व्यवस्थित आहेत. हॅव पेशन्स, डॉक्टर हसत म्हणाले आणि बाहेर निघून गेले. हॅव पेशन्स काय? तिकडे दिशू तडफडतीये आणि हे मलाच पेशन्स ठेवायला सांगतायत. दक्ष मनात चरफडला. तो दीक्षाकडे गेला. दिशू, त्यानं प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. दक्ष, दुखतंय, दीक्षा रडक्या चेहऱ्यानं म्हणाली. आय नो शोना, मला कळतंय तुला त्रास होतोय, पण आपल्या बाळासाठी थोडं स्ट्रॉंग व्हावंच लागणार आहे ना दिशू.
मी आहे ना तुझ्यासोबत, डोंट वरी, काही होणार नाही आहे. दक्ष तिला धीर देत म्हणाला. खरा पण मनातून तोही हादरलाच होता. उत्पल, दिव्या, अनुराधा आणि सुलभा सुधाकर लगबगीनं हॉस्पिटलमध्ये पोहोचले. दर्शनही आला पाठोपाठ. सगळेच टेन्शनमध्ये बाहेर थांबून होते. दुपारची संध्याकाळ होत आली तरीही दीक्षा कळवळत होती. दक्ष, तिच्या शेजारी बसून डोळ्यातून पाणी काढणाऱ्या दक्षच्या खांद्यावर अनुराधांनी हात ठेवला. नको काळजी करूस, सगळं नीट होणार आहे, त्या म्हणाल्या. त्यानं फक्त मान डोलावली. मध्यरात्रीच्या सुमारास दीक्षाच्या कळा वाढल्या. तसं डॉक्टरांनी तिला लेबर रूममध्ये घेतलं. आता सगळेच आतुरतेनं बाळाची वाट पाहत होते. कार्तिक आणि सोनिका त्यांच्या रिसेप्शनवरून डायरेक्ट हॉस्पिटलकडे धावलेले. बाकी मंडळी मात्र हॉलवरच थांबून होती. हिरण्या नखं खात देवाची प्रार्थना करत बसली होती. दक्ष डोळे मिटून बसला होता. त्याचे कान मात्र लेबर रूमकडेच होते. मध्ये मध्ये दीक्षाचा आवाज येत होता आणि तो अस्वस्थ होत होता. काही वेळानं तिचं ओरडणं थांबलं. तसा तो टेन्शनमध्ये उभा राहिला. बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि सगळ्यांच्या मनावरचं मोठं दडपण उतरलं. अनुराधा आणि सुलभांनी देवाला हात जोडले. डॉक्टर बाहेर आले तसा दक्ष त्यांच्याकडे गेला. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर कारखानीस, तुमच्या घरी लक्ष्मी आली आहे, मुलगी झाली आहे तुम्हाला. बाळ आणि आई अगदी मस्त आहेत. डॉक्टर हसून म्हणाले तशी आनंदात दक्षने त्यांनाच पहिली मिठी मारली. तसे सगळेच हसले. थँक्यू, दक्ष हसत म्हणाला. मी भेटू दीक्षाला, त्यानं विचारलं. जरा वेळात शिफ्ट करतोय त्यांना, नंतर भेटू शकता, डॉक्टर म्हणाले आणि त्यांच्या केबिनकडे गेले. अभिनंदन पापा कारखानीस. सगळेच आनंदात त्याच्या भोवती जमले. बाबा, पाहिलत का कोण आलंय? आतून सिनियर सिस्टर बाळाला घेऊन बाहेर आल्या. घ्या. त्यांनी पिंक दुपट्ट्यात गुंडाळलेलं ते गोंडुलं अलगद दक्षच्या हातात दिलं आणि दक्ष भारावल्यासारखा त्याच्या प्रिन्सेसकडे पाहत राहिला. आपल्या काळजाच्या तुकड्याला पाहून त्याला हुंदका आवरला नाही. त्यानं बाळाच्या कपाळावर ओठ टेकले. माय प्रिन्सेस. त्यानं तिचं गोंडस रूप डोळ्यात साठवून घेतलं. मागे रांग लागलीच होती एव्हाना. सगळेच बाळाला पाहायला उत्सुक होते. दीक्षाला रूममध्ये शिफ्ट केलं. ती बरीच दमली होती तरी डोळ्यात आपल्या बाळाला पाहण्याची आस होतीच. रूमचं दार उघडलं आणि दक्ष बाळाला घेऊन तिच्याजवळ आला. दीक्षा. दीक्षाने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहिलं. सी, आय वन. मी सांगितलं होतं ना. बघ आपली प्रिन्सेस. त्यानं बाळाला दीक्षाकडे दिलं आणि दीक्षा रडता रडता हसली. तिनं बाळाला छातीशी कवटाळलं. अगदी माझ्यासारखी दिसते ना, दक्षने त्याही परिस्थितीत बोलून घेतलं. वाटलंच मला, अजून बोलला कसा नाही टावळ्या. दीक्षानं नाक मुरडलं तशी तिच्या कुशीतली गोडुली हलकं हसली आणि तिच्याकडे पाहून तिच्या आईबाबांचे ओठही आपसूक रुंदावले. आंटी. सत्यन घरात घुसला. हा, लाव लाव, इधर को रख दो. त्याने सोबत आलेल्या माणसाला सांगितलं. तसं त्यानं मिठाईचे बॉक्सेस हॉलमध्ये रचून ठेवले. सत्यन, ये क्या है? अनुराधा डोळे विस्फारत म्हणाल्या. मिठाई लेकर के आया मैं. सत्यन हसत म्हणाला. अरे पण एवढी? बॉक्सेसचा रचलेला थर पाहून अनुराधांनी आश्चर्यानं तोंडावर हात ठेवला. ते आंटी, मी गेलं शॉपमध्ये, बट मेरे को समझा नहीं क्या लेने का करके, तो मैं थोड़ा थोड़ा सब ले करके आया. सत्यन खांदे उडवत म्हणाला. हे थोडं आहे का सत्या? अनुराधांनी डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिलं. आंटी, प्रिन्सेस आलं ना, त्याच्यापुढे हे थोरंच आहे. सत्यन डोळे मिचकावत म्हणाला. कठीण आहे रे तुम्हा दोघांचं. ती हिरा तिकडे वेड्यासारखी शॉपिंग करत सुटली आहे आणि तू इकडे ही मिठाईची रास रचली आहेस. कसे रे असे तुम्ही? अनुराधा त्याच्या पाठीवर थोपटत म्हणाल्या. माझं आठवण करलं काय तुम्ही आई? हिरण्या 2 मोठ्या पिशव्या रेटत आत आली. हिरा, तुला कालच सांगितलं ना, बास झालं आता शॉपिंग. अगं जागा तर पाहिजे हे सगळं ठेवायला. आणि अजून आपलं पिल्लू आठवड्याचं पण नाही झालंय. तुम्ही म्हणजे ना हाईट आहात सगळे. करायचं तर सगळंच एक्स्ट्रीम अवघड आहे. अनुराधांनी डोक्याला हात लावला. आई, मी तुमचं सगळं ऐकतं, पण हे नाही ऐकणार. माय डार्लिंग नीज इज हिअर. त्याच्यासाठी एवढं तर करायचंच. शी इज अवर बेबी टू. अँड हंक जिजू अँड दिशा कवट काय काय करलं आमच्यासाठी.
विवाहामध्ये काय नाही काय दिलं त्यांनी. मग आम्ही एवढं केलं तर काय झालं. शी इज प्रिन्सेस कारखानीस आई. शी डिझर्व इट. हिरा डोळे मिचकावत म्हणाली. तसं अनुराधांनी तिला आणि सत्यनला जवळ घेतलं. बरं, करा तुम्हाला काय करायचं ते. माझं ऐकणार आहात का सांगून. मी स्टाफला सांगून सामान वर न्यायला लावते. तुम्ही दोघे बसा, ब्रेकफास्ट रेडी आहे. चला बसा तिकडे. अनुराधा म्हणाल्या. तसे दोघे निमूटपणे डायनिंग टेबलवर जाऊन बसले. बाळ आणि बाळाची आई आता अगदी छान होते. दक्ष म्हणाल्याप्रमाणे त्यानं हॉस्पिटलमध्येच तळ ठोकला होता. बाकी मंडळी जात येत असायची, पण पापा कारखानीस काही मम्मा कारखानीस आणि बेबी कारखानीस जवळून हलायचे नाहीत. त्यानं फोनवरच ऑफिस थाटलं होतं. बाकी काही वाटलं तर कार्तिक आणि उत्पल होतेच मदतीला. तो जमेल ती सगळी मदत करायचा दीक्षाला. असाच एक दिवस तो बाळाशी खेळत होता. दीक्षा कौतुकानं त्यांच्याकडे पाहत होती. त्याचं तिच्याकडे लक्ष गेलं. क्या इरादा आहे बायको. तुझ्या अशा कौतुकाच्या नजरेची मला भीतीच वाटते. आता पुढचा शब्द कुठला येतोय तुझ्या डिक्शनरीतून काही भरोसा नसतो. दक्ष मिश्किल असत म्हणाला. काय झालंय काय एवढी कौतुकाची कारंजी उडवायला, त्यानं विचारलं. दक्ष, 2-2.5 वर्षांपूर्वी जर मला कोणी सांगितलं असतं ना की हा महाआगाऊ, अतिहट्टी, महाकोपेश्वर कार्टा पुढे जाऊन तुझा बेस्ट हजबंड आणि तुमच्या बाळाचा बेस्ट बाबा बनेल, तर मी त्या माणसाला पळवून लावलं असतं. पण आज तुला पाहून खरंच विश्वास बसतो रे. आय एम रिअली लक्की दक्ष. कधी कधी वाटतं जर मी रागाच्या भरात कायमची तुझ्यापासून दूर गेले असते तर तुझ्यातल्या हिऱ्याला कधीच ओळखू शकले नसते ना. दीक्षा इमोशनल होत म्हणाली. हे. दक्षने त्यांच्या प्रिन्सेसला पाळण्यात नीट झोपवलं आणि तो दीक्षा शेजारी बसला. काय झालं दिशू, आज असं का बोलतीयस अचानक. त्यानं तिच्या गालावरून हात फिरवला. काही नाही रे, तुला असं आपल्या बाळाशी खेळताना, तिची काळजी घेताना पाहून जाणवलं. तुला गमावलं असतं तर माझ्यासारखी दुर्दैवी कुणी नसती दक्ष. थँक्यू माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. दीक्षा त्याच्या गालावर ओठ टेकवले. त्या हिशोबाने तर मी तुझ्यावर प्रेमाची बरसात करायला हवी बायको. दक्ष तिचे गाल ओढत म्हणाला. म्हणजे. दीक्षा हलकं हसत म्हणाली. दिशू, तुला माहिती आहे भाई गेल्यावर मी पूर्णपणे तुटून गेलो होतो. असं वाटत होतं संपलं यार सगळं. एक पोकळी निर्माण झाली होती. तुझ्याबद्दल कळलं आणि जणू काही एक नवीन लक्ष मिळालं तेव्हा. वाईट विचारांनी का होईना पण तू माझं मन व्यापून टाकलं होतंस. सतत तुझाच विचार करायचो. तुझ्याशी लग्न तर केलं, पण नंतर तुला जाणून घेताना जाणवायला लागलं जी पोकळी आपल्या आयुष्यात आहे ती फक्त हीच भरू शकते. जे प्रेम आपण शोधतोय ते फक्त हीच देऊ शकते. कसा, कधी माहीत नाही, पण खूप प्रेम करायला लागलो तुझ्यावर. भाईनेच पाठवलंय तुला माझ्यासाठी. आधी या असल्या गोष्टींवर मुळीच विश्वास न ठेवणारा मी त्याच गोष्टी मानून चालायला लागलो. दुराव्यातही तुझ्यावरचं प्रेम तसूभरही कमी झालं नव्हतं दिशू. खात्री होती एक दिवस तू नक्की माझ्याकडे येणार आणि तसंच झालं. ज्या दिवशी तुझ्यावरच्या प्रेमाची जाणीव झाली त्याच दिवशी ठरवलं होतं आता परत कधीही मागे वळून पाहायचं नाही. बस तुझ्यावर प्रेम करायचं आणि तुला आणि आपल्या फॅमिलीला शक्य असेल ते सगळं द्यायचं. तुझ्यासोबतचा प्रत्येक क्षण खास आहे माझ्यासाठी. मला काहीच मिस करायचं नाही आहे. बास त्याचसाठी धडपडतोय. दक्ष तिच्या ओठांवर ओठ टेकवत म्हणाला. त्यांचं बोलणं ऐकून दीक्षाचं मन भरून आलं. तिनं त्याचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू ओठ टेकवले. बायको, तू मूडमध्ये आहेस ते सगळं ठीक आहे, पण काय आहे ना, आपण हॉस्पिटलमध्ये आहोत बरं का, आणि आपल्या प्रिन्सेसला येऊन फक्त 4 दिवस झालेत. आता तुला लगेचच तिच्यासाठी बेबी ब्रदर किंवा बेबी सिस्टर आणायचे असतील तर तसं सांग. म्हणजे मी डॉक्टरांशी बोलून घेतो. दक्ष खट्याळ स्वरात म्हणाला. चुप तू, खोडसाळ कारखानीस. दीक्षानं हसून त्याच्या दंडावर फटका मारला. अगं मारतीयस काय. थांब जरा, माझी प्रिन्सेस थोडी मोठी होऊ देत. तिलाच सांगतो बघ तुझी आई कशी तुझ्या बाबाला झोडपते. तीच पाहून घेल तुला. दक्ष नाक फुगवत म्हणाला. सोचना भी मत. दीक्षानं डोळे वटारले. तसा दक्ष हसायला लागला. बराच वेळ दोघे हळू आवाजात गप्पा मारत बसले होते. दीक्षा आणि बाळाला आज सकाळीच डॉक्टरांनी डिस्चार्ज सांगितला होता. त्यामुळे कारखानीसांचं घरदार कामाला लागलं होतं. बाळाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू होती. रूम सजली होती.
घरही डेकोरेट झालं होतं. अनुराधा आणि सुलभा आतुरतेनं आपल्या नातीच्या घरी येण्याची वाट पाहत होते. अनुराधा सुधाकर दर्शनसोबत हॉस्पिटलमध्ये गेले होते. बाळाच्या आत्याबाई सकाळपासून घरभर फुतकत होत्या. मी हे करणार नि ते करणार करून तिनं उत्पलचे कान बधीर केले होते. बाहेर गाडीचा आवाज आला तसे सगळे दारापाशी गेले. दक्ष गाडीतून उतरला आणि त्यानं दीक्षाला हात दिला. बाळाला घेऊन दीक्षा खाली उतरली आणि गुलाबाच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला. समोर सजलेलं घर पाहून दीक्षाला आनंद झाला होता. दोन्ही आजींनी बाळाचं आणि तिचं औक्षण केलं. सोनिकानं धान्याने भरलेलं एक छोटंसं मापटं उंबऱ्यावर आणून ठेवलं. दक्ष, हे? दीक्षानं विचारलं. आपल्या छोट्या लक्ष्मीचा गृहप्रवेश झालाच पाहिजे ना, दक्ष हसून म्हणाला. दीक्षाने आनंदानं बाळाच्या इवल्याशा पायानं ते मापटं ढकललं आणि आत पाऊल टाकलं. दिव्यानं हौसेनं बाळाच्या पायाचे ठसे पांढऱ्या शुभ्र कापडावर उमटवले आणि प्रिन्सेस कारखानीसचं त्यांच्या कॅसलमध्ये आगमन झालं. बाळ शांत झोपलं होतं. आता घरात तिला घेण्यासाठी चढाओढ सुरू होती. सत्यन, कार्तिक आणि उत्पल मिठाई वाटण्यात बिझी होते, तर हिरण्या, सोनिका आणि दिव्या दीक्षाभोवती भिरभरत होत्या. दक्ष, दीक्षानं आवाज दिला. दक्षने तिच्याकडं पाहिलं आणि काय ते समजून गेला. चल, त्यानं तिला हात दिला आणि दोघे बाळाला घेऊन वर गेले. बाकी सगळे त्यांच्याकडे पाहत होते, पण अनुराधा आणि दिव्या मात्र अश्रू आवरत होत्या. दीक्षाने सगळ्यात आधी दक्षच्या बाबांच्या फोटोला नमस्कार केला आणि दिग्विजयच्या रूममध्ये पाऊल ठेवलं. भाई, बघ, तुला भेटायला कोण आलंय? आपली प्रिन्सेस, तुझी छोटीशी बेस्टी. वी मिस यू भाई. पण मला खात्री आहे तूच या परीला आमच्यासाठी पाठवलेस. तिच्या चेहऱ्यात तुझी सावली दिसते भाई, दक्ष भरल्या डोळ्यांनी म्हणाला. दीक्षा बाळाला घेऊन शांतपणे दिग्विजयच्या फोटोकडे पाहत होती, जणू काही मनातच त्याच्याशी हितगुज करत असावी. दोघे बाळाला घेऊन त्या रूममध्ये उभे होते. दिग्विजयचा प्रेझेन्स फील करत होते. जरा वेळानं दक्षने स्वतःला सावरलं आणि दीक्षाला घेऊन बाहेर आला. दोघे बाळाला घेऊन त्यांच्या रूमजवळ आले. रूमच्या आजूबाजूला भिंतीवर पिंक कलरचे बलून्स लावले होते. रूमच्या दरवाजाचा लुकही चेंज झाला होता. दरवाजावर कॅसलच्या सोनेरी रंगाच्या गेटचं डिझाईन दिसत होतं. दरवाजा बंद होता आणि त्याला पिंक रिबीन लावली होती. आता हे काय नवीन? दीक्षानं हसून दक्षकडे पाहिलं. तू रिबीन कट कर ना यार, तुझी प्रश्नावली नंतर पाहू आपण, दक्ष म्हणाला. त्याच्या आवाजानं बाळानं चुळबुळ केली आणि जांभईत डोळे उघडले. हे गोडू, पाहिलं का तू कुणीकडे आली? आपल्या घरी आलो आपण बाबू. ओ बघ बघ. दक्ष तिच्याशी लाडे लाडे बोलत होता आणि ती खूप काही कळल्यासारखी तिच्या बाबाकडे पाहत होती. दीक्षाला दोघांचं हसू आलं. तिनं नकारार्थी मान हलवली. दक्षने तिच्या हातात कात्री दिली तशी तिनं रिबीन कट केली. वेलकम बेबी डॉल, दक्ष बाळाच्या गालावर अलगद बोट फिरवत म्हणाला. दीक्षानं हळूच दार उघडलं आणि पाहतच राहिली. पूर्ण रूमचा कायापालट झाला होता. दीक्षा डोळे विस्पारून पाहत होती. आत्तापर्यंत पांढऱ्या शुभ्र रंगाची असलेली रूम आता वेगवेगळ्या पेस्टल पिंक शेड्सनी सजली होती. जुना बेड जाऊन आता जरासा मोठा बेड आला होता. बेडला अगदी लागून बाळासाठी बेबी कॉट होती. खूप सारी खेळणी, सॉफ्ट टॉयज, डॉल्स रूममध्ये आर्टिस्टिकली रचून ठेवले होते. बाळासाठी खास छोटासा वॉर्डरोब रेडी होता. दीक्षानं कुतूहलानं तो उघडून पाहिला. त्यात बाळाच्या गरजेचं सगळं सामान होतं. सगळीकडे अचंब्याने पाहत ती बाहेर गेली. बाल्कनीची शेड एक्सपांड झाली होती. आधी साधी दिसणारी शेड आता वेगवेगळ्या कार्टून कॅरेक्टर्स आणि चित्रांनी सजली होती. एका कोपऱ्यात बाळासाठी खास नर्सरी डिझाईन केली गेली होती. ते सगळं पाहून दीक्षाचं तोंड उघडच राहिलं. हाय रे मेरे जीनी कारखानीस, क्या बात है, फॅसिनेटिंग दक्ष. हे असं ट्रान्सफॉर्मेशन मी खरंच इमॅजिन केलं नव्हतं. अच्छा, म्हणून त्या दिवशी एवढं खोदून खोदून विचारत होतास तू, रूम कशी हवी आहे, काय आवडेल, काय आणायचं? हां, दीक्षाने दक्षच्या खांद्याला धक्का दिला. अरे म्हणजे काय, आपल्या प्रिन्सेससाठी सगळं काही स्पेशल हवं ना, जसं आणि जेवढं जमेल तेवढं केलं आहे. आवडलं तुला? दक्षने विचारलं. हे काय विचारणं झालं का बटाट्या? ऑफकोर्स आवडलं. किती सुंदर आहे हे. शोना, तू पाहिलंस का बाबानं काय काय केलं आहे तुझ्यासाठी? बाबा लव्ज यू खूप खूप माऊ. लक्की आहे माझं पिल्लू. दीक्षानं अलगद बाळाच्या गालावर ओठ टेकवले तशी ती गोड हसली. बाळाच्या येण्यामुळं कारखानीसांचं घर परत एकदा हसायला लागलं होतं.
आत्तापर्यंत घड्याळाच्या काटावर चालणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्यच बदलून गेलं होतं. दक्ष आणि दीक्षाचं तर जग सध्या बाळाभोवतीच फिरत होतं. दीक्षा कधी कधी थकून जायची. प्रिन्सेस अगदी दोघांचं मिक्सचर होती. डॅम्बिस पिल्लू कधी गुड गर्लसारखी झोपायची तर कधी रात्रभर जागवायची. पापा आणि मम्मा कारखानीस मात्र हे सगळं असूनही त्यांचं पॅरेंटहूड एन्जॉय करत होते. बघता बघता बाळ 1 महिन्याचं झालं. आज सकाळपासूनच दक्ष लॅपटॉपवर काहीतरी खुडबडत होता. अनुराधा आणि दीक्षानं बाळाला अंघोळ घातली आणि ते शांत झोपून गेलं. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.